गाईस, कसे तुम्ही? स्वागत आहे परत आपल्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तर काय, आज होतं बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तर काय आम्ही साऊंड बघायला निघालो. तर काय मी माझा मित्र गाडी उचललं आणि निघालो साऊंड बघायचं. तर चला तुम्हाला सगळे साऊंड दाखवतो. त्यानंतर काय डीमार्टपाशी आम्हाला पहिलंच साऊंड दिसले इथंच. त्यानंतर म्हणलं काही थांबून काय उपयोग नाही, म्हणलं चला मग पुढं जाऊ. मग काय त्यानंतर सिंहगड रोडला लागलो. मग तिकडे दुसरं साऊंड दिसलं. त्यानंतर पुढं गेलो. मग काय आम्ही जरा उशिरा गेलो, तर दिवसात नव्हतं गेलो, संध्याकाळच्या टायमिंगला गेलो. त्यानंतर पुढे गेलो की इथं बघा फुलदेस पांडे गार्डनपाशी इथं ब्रॅकेट लावून रस्ताच बंद केलं. तर मग काय आम्ही रॉंग साईडने पुढं घातलं. त्यानंतर दांडेकर पुलापाशी आलं तर बघा इथं पहिलं आम्हाला लय मोठं सेटअप दिसलं, पहिलं सेटअप. त्यानंतर मला चला पुढं जाऊ. इथं तर काय अजून टेस्टिंग दिलं नाही, यांचं संध्याकाळच्या टायमिंगचं होतं म्हणून अजून टेस्टिंग दिलं तर नाही. मग म्हणलं काय ते थांबून काय उपयोग नाही, म्हणलं चल पुढं तरी बघू. पुढं अजून सिस्टीम दिसतंय, तिथं तरी सिस्टीम बघू. मग काय बघितलं. त्यानंतर एक अजून पुढं सेटअप होतं मोठं, ते पण बघितलं. म्हणलं चला जाऊ पुढं. तर तुम्हाला दाखवलं बघा असं काहीतरी यांनी डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर इथं आलं तर यांनी असं सिस्टीम लावलं होतं मोठं, फुल मोठं थप्प्या लावलं होतं. LED सगळे लाईट. मग म्हणलं चला पहिलं मेन दांडेकर पुलावर जाऊ. तिथं आपल्या बाबासाहेबांचं पुतळं आहे, तिथं सिस्टीम तर असतं पण ते असणार 100%. मग म्हणलं चल तिथं गाडी पहिलं तिथं बघू, मग कुठंतरी जाऊ. मग तिथं गेलो तर बघा इथं पहिलं एक साऊंड होतं. इथलं पण अजून काही टेस्टिंग तर काही दिलं तर नाही. मग मला चला पुढं. मग काय आम्हाला बाबासाहेबांचं पुतळं दिसलं. त्यानंतर बघितलं तर इथं काय इथं साऊंड चालू होतं फुल, इथं पण क्राऊड होतं. त्यानंतर म्हणलं पुढं अजून टेस्टिंग दिलं आहे, अजून काय पुढं बघू टप्पिंग चालले का. मग दिसलं हा. मग म्हणलं चल पहिलं गाडी लावून घेऊ आणि जाऊ आपण चालत म्हणलं. तर आम्ही गाडी लावलं आणि निघालो चालत. तर काय पुढं आल्यानंतर बघा आम्हाला इथंच पहिलं साऊंड दिसलं. चला तुम्हाला इथनं सगळे साऊंड आणि टप्पिंग दाखवतो तुम्हाला लाईनशीर. तर तुम्ही आपलं ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे ब्लॉग मी काढून ठेवलं होतं, मला एडिट करायला टाईम भेटला नाही म्हणून हे ब्लॉग मी आज अपलोड करतो. तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा एकदा. तर चला तुम्हाला सगळे साऊंड दाखवतो. मग काय इथलं सगळे साऊंड घेऊन बघितलं दांडेकर पुलावरचं. त्यानंतर म्हणलं चल गाडी घे, लक्ष्मी रोडला जाऊ, कारण दिवसाची सगळी सिस्टीम तिकडे जातं मिरवणूकला. मग म्हणलं गाडी घ्या आणि चला तिकडे जाऊ बघाय. मग गाडी काढलं. मग जाता आलो लक्ष्मी रोडला. तर चला तुम्हाला इथलं पण सगळे साऊंड दाखवतो आणि कसं वाजतं कसं नाही ते पण दाखवतो. आणि तुम्ही कमेंट करून सांगा आपलं लोक तुम्हाला कसं वाटतं हे पण सांगा तुम्ही कमेंट करून. तर काय आम्ही इथनं निघालो आहे, तर लक्ष्मी रोडला गेले की तिथलं तुम्हाला सगळे साऊंड दाखवतो. तुम्ही आपलं ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा.
त्यानंतर आम्ही बघितलं सगळी सिस्टीम लक्ष्मी रोडचं दांडेकर पोलीस. त्यानंतर त्याला म्हणलं चला आता विश्रांतवाडीला, कारण तुम्हाला माहितीच आहे काय विश्रांतवाडी म्हणलं की साऊंडची धिंगाणंच असतं इथं. त्यानंतर काही शिवाजीनगरला आलो. इथं शिवाजीनगर ब्रिज खाली पण एक सेटअप लावलं होतं, जरा त्याचे पण साऊंड ऐकवतो ते पण नाही का. मग तर आपण तर काही विश्रांतवाडीला तर जाणारच आहे, तिथलं पण तुम्हाला साऊंड आणि क्राऊड दाखवतं. तर तुम्ही आपलं ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, मग तुम्हाला कळणार आहे विश्रांतवाडी काय असतं साऊंडचं म्हणलं की. त्यानंतर काय आम्ही आलो आहे आता विश्रांतवाडीला. हे कुठलं चौक आहे मलाच नाही माहिती. मग काय ना साऊंड होता सगळीकडं, तर रस्ता बंद होतं. इथंच आणलं सगळं इथंच होतं, म्हणून मी पण इथंच आलो. तर चला तुम्हाला येत नाही एक लाईनशीर तुम्हाला साऊंड दाखवतो आणि क्राऊड दाखवतो. आम्ही आत गेलतो, आम्हाला चक्कर यायला लागलं होतं, एवढं गरमी होतं, एवढं पब्लिक होतं. तर काय तुम्हाला इथंच बघून कळत असेल किती पब्लिक असेल, किती क्राऊड असेल. तर पहिलं सिस्टीम इथंच बघितलं आम्हाला, सामनं होतं. इथलं पण फुल थप्पे बिप्पे लावलं होतं, फुल मस्त पैकी क्वालिटीपैकी ह्यांनी लावलं होतं फुल सेटअप बिटअप चांगलं. तर चला तुम्हाला सगळे साऊंड दाखवतं.